लोक सुखात आहेत. छान, उत्कृष्ट. बरं, चोरीमारी वगैरे? छे, कोणी चोरी करत नाही, फक्त चोर तेवढे चोरी करत आहेत. फारच छान. बरं, रोगराई वगैरे? बिलकुल नाही. 4-2 साथीचे रोग आले, त्यात 100-500 माणसं गेली, बाकी सगळे जिवंत आहेत. वा वा प्रधानजी, आमच्या राज्याची हालचाल ऐकून उत्तम आहे म्हणायची. बरं, आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता? एक उत्तम गाणारे बुवा आले, त्यांचं गाणं ऐकावं सरकार. त्यांचं नाव काय म्हणाला? गानसे. बरं बरं, बोलवा त्यांना. गानसे वजीरो, महाराजांचा विजय. गवई बुवा, तुम्हाला काय येते? तबल्यावर पेटी वाजवून दाखवा, नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवून दाखवा. महाराज मी वाजत नाही, गवळे संगीत गा. बरं बरं, गा काहीतरी. मुरी नजर वाले तेरा मुंह काला, मुंह पे लगा रे ताला में झुकेगा नहीं साला. वा वा गवई बुवा, तुमचा आवाज तर साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? महाराज मला स्वतः जाय नका, सध्या संगीताला वाईट दिवस आले, संगीत कलेसाठी काहीतरी करा. अवश्य अवश्य, काय करा बरं? हा, छान कल्पना सुचली प्रधानजी. आज्ञा महाराज. संगीताला उत्तेजन दिले पाहिजे. आताच्या आता दवंडी पिटवा. आजपासून आमच्या राज्यात सर्व काही गाण्यातच बोललं पाहिजे. कुणी साधं बोलायचं नाही अशी दवंडी लगेच पिटवा. ठीक आहे सरकार. जे कुणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सोळावर चढवा, नंतर हत्तीच्या पाय देऊन त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या. आत्ताच दवंडी द्यायची व्यवस्था करतो. ऐका हो तुम्ही, ऐका ऐका हो ऐका, आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे, केवळ गाणे आणि तराने, चालणार शीतल फलाने, राजान्य गो मोडील कोणी, देऊ सुळावर त्या क्षणी. ऐका हो तुम्ही, ऐका ऐका हो ऐका. असून असून आपल्या तर पोट दुखायची वेळ आली. बुवा जिकडे बघावं तिकडे लोक गात आहेत, साधा बोलला नाहीच पुढे. महाराजांची आज्ञा आहे ना, कोण बोलणार? काय ते काचे आवाज बसाडे आहेत रे, त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे? लोक अगदी त्रासून गेले आहेत. शू, कोणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं आहे, आपलं काम आपण सुद्धा नाही बोलायचं. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो, गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो, अन सुळावरी चढवतो. एक ते बघ, दोन नवरा बायको भांडत तिकडे येत आहे. बाजूला बरोबर होती साधी भांडणची गाणी. तेल संपले, तूप संपले, मीठ संपले, स्वयंपाक आता मी करू कशाचा? ए माझी आई, नकोच केंकाळू, चाललो बाजाराला, आणून देतो माझी. अनेक तानाशे 200 वांगी आणा तुम्ही छानसे. आणि तो मी तेल तूप मीठ वांगी आणखीच ती काय कमाल आहे बुवा, भांडण सुद्धा गाण्यातच करायचं. आता हे नवरोजी गेले बाजाराला, तिथेही माणसाची गती, प्रत्येक जण गाण्यातच बोलतो. खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही? अरे गंमत म्हणजे काय, नुसती मजाक चालली मजाक. समज दुकानदार मी गिरे, मग मी विचारायचं, दुकानदार दादा हो, दुकानदार दादा, दुकानदार दादा, दुकानदार दादा, तुम्ही कसा दिला कांदा? रुपया 400 रावसाहेब, रुपया 400 द्या तर, आम्हा एकच शेर घालू नका हो पत्राके. माल आमचा पांढरा पेट, कांदे किती हे स्वच्छ सर. 4 आणे नाही, फार मांडून ठेवा आज उद्या. नाही 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 चाला, आज रोख उद्या उद्या. का रे, बाजाराची गंमत, मग राजवाड्यात किती मौज उडाली असेल. अरे राजवाड्यात? अरे राजवाड्यात तर साधं गाणं नाही, शास्त्रीय संगीत, सगळं रांगरीत चाललं. चल तिथली गंमत प्रत्यक्ष बघितली पाहिजे. चल तर लवकर. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो. आलो आलो आलो, राणी कुठे आमची? ही इथे महाराज मी. आज तुझे तोंड सुटले कशाने? या पडाशाने माझ्या गांजी आले. जागा घरी घेऊन या वैद्या. महाराज, अरे काय झाले? महाराज, अरे काय झाले? बोल ना झडकरी. महाराज, अरे काय झाले? बोल लवकरी. महाराज, आपुला प्रिय राजवाडा. पुढं बोल गद्या. महाराज, आपुला प्रिय राजवाडा. पुढं बोलतोस की नाही गद्या? तुझं मुंडकं उधळू. आपुला प्रिय राजवाडा जळून खाक झाला. काय? माझा राजवाडा जळाला? मेलो, ठार मेलो. आणि मूर्खा, तू हे आता सांगतोस? क्षमा करावी महाराज, आपण आपलीच आज्ञा होती ना, सगळं गाण्यातच सांगायचं म्हणून. खड्ड्यात गेली की आज्ञा? प्रधानजी, लोकांना म्हणावं नेहमीप्रमाणे बोला. जशी आज्ञा सरकार. राजवाडा सुखरूप आहे, आपला थोडक्यात वाचला, आग मी झाली. छान, उत्कृष्ट. आमच्या आज्ञेने हा सगळा घोटाळा झालाय. हे पहा आता, जे कुणी गाईल त्याला सुळावर चढवण्यात येईल अशी दवंडी लगेच पिटवा. हा हा महाराज, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा, क्षमा असावी. आपण हे
उचल नाहीतर अतिथीचं माती होईल. शाबास प्रधानजी, पटलं आम्हाला. रद्द केली ही आमची